साईबाई सकाळ मित्रांनो, आणि तुम्ही पाहू शकता थोडा आवाज बसलेला आहे. थंड वातावरण आहे. आज नाशिकचा प्रवास, नाशिक ते सिन्नर जवळजवळ 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आपण पाहू शकतील तर आता 7व्या दिवसाचा प्रवास चालू होणार आहे. तर सर्व आमचे साईभक्त तयार आहेत आता पालखी येऊन निघण्यासाठी. साईराम. साईराम. आपण पाहू शकतो नाशिकवरून निघाल्यावर जे मंदिर लागतं ते म्हसोबा महाराज पूर्वपार मंदिर आहे. आणि साई तेरे पालकी का मंजर सुहाना है, हर दिल में बस तेरा ठिकाना है. साई तेरे पालकी का मंजर सुहाना है, हर दिल में बस तेरा ठिकाना है. ना सिर पे ताज चाहिए ना दुनिया की शान, साई बस तू ही हमारा खजाना है. बोला ओम साई राम. आता आपण पोचलोय नाशिक शहरात आणि ही आहे आपली गोदावरी नदी, जे आपल्या भारतातील एक पवित्र नदी म्हणून पोचले. गोदावरी नदी आणि त्याच्यावर हे बांधलेलं इंग्रजांनी पूल, त्याचं बांधकाम तुम्ही बघू शकता. आज पण जसं ते तसं आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि हे आमचे सर्व मित्र चालत आहेत या पाहुणे आहेत, त्यांना आम्ही घेऊन चाललो आहे. तर हातपाय लंगडतात त्यांचं, तरी व्यवस्थित आहे सध्या. आता मित्रांनो साईराम. आणि हा बदाम, पिस्ता, काजू असे आमच्या हातात नाना प्रकारचे चारी नाना प्रकारचे खाद्य आमच्याकडे उपलब्ध आहे. आमच्या पुढे थंडी काम करत नाही. खाणं तसं आहे आमचं राहणंच तसं आहे. कधी लाडू, कधी बदाम, पिस्ता, पाणीपुरीमध्ये राहते. आपण पाहू शकतो पालखीचा नाश्त्यावर पोचले. आणि आजचा नाश्ता म्हणजे आमच्या सर्व पदयात्रांना आवडणारा असा नाश्ता, सर्व मुलांना आवडणारा नाश्ता आहे. तर दाखवतो तुम्हाला कोणत्या प्रकारचा आज नाश्ता आहे. तर चला मित्रांनो आपण पाहूया काय बनलेलं आहे नाश्त्यासाठी आज. तर आपण पाहू शकतो मित्रांनो उकर अंडी बनवलेली आहे. उकर अंडी आपण पाहिली असेल किंवा खाल्ली असेल तर नक्कीच कमेंट करा. आमच्या भागात थंडी पडल्यानंतर उकर अंडी बनवतात. मकर संक्रांतीकडे पुऱ्या बनवायला लावलेल्या आहेत. प्रशांत आणि दर्पण पुऱ्या टाकत आहेत.
दे ना त्याच्यातला. राम आणि दुपारच्या जेवणावरून आता रात्रीच्या मुक्कामाकडे म्हणजे सिन्नरकडे पालखी निघाली आहे. सर्व पदयात्री आता लाईनशीर निघालेले आहेत. ओम साईराम. साईराम. सिन्नरमध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि एकदम खराब रस्ता. तर सर्वांच्या डोक्यावर काठी उभे राहिले आहेत. हे बघा. साईराम मित्रांनो, सिन्नरमध्ये प्रवेश पालखीचा झालेला आहे आणि आजचं गुच्छ मी सिन्नरच्या घाटावरून जी फुलं मिळाली आहेत त्याचा गुच्छ बनवला आहे. हे बघा. तर आज हे गुच्छ आहे ते महागणपती मंदिरला गेला था सिन्नरमध्ये. तर महागणपतीलाही अर्पण केलं जाईल हे गुच्छ. खूप छान झालं आजचा गुच्छ. गणपतीला गुच्छ द्यायचा आहे. आता आपण रस्त्यावरची फुलं तोडलेली आहेत. आपण त्याला गोमित्राने त्याला शुद्ध करी. गोमित्र आहे, शुद्ध केला. आणि आता आपण गणपती साईराम. ही हराडी यांचा म्हणी. ही हराडी बघ, हराडी. ही हराडी बघ येऊन पडले. ही बघ. हे काय हे हराडी बघ. काय गाणं बोल. बार दिने आए बार दिने
birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. आपण पाहू शकतो मित्रांनो की मोबाईल एकदा बोर्ड लागल्यानंतर चार्जिंग लावला यांची झुंब्या पडतात.